मित्रांनो, बीएड कॅप 2025 राऊंड 2 चं सीट अलॉटमेंट आज जाहीर झालं आहे। पण जर तुम्हाला तुमचं हवं ते कॉलेज मिळालं नसेल तर काळजी करू नका। आता पुढे काय होणार, राऊंड 3 आणि इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड मध्ये तुम्हाला अजून कशी संधी मिळू शकते हे आपण या व्हिडिओत एकदम स्पष्ट पाहणार आहोत मित्रांनो। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटीशी चूकही ऍडमिशन कॅन्सल करू शकते मित्रांनो। जर राऊंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं नाही तर पुढच्या राऊंड 3 साठी नवीन ऑप्शन फॉर्म भरावा लागेल। राऊंड 1 आणि 2 मध्ये भरलेले जुने फॉर्म राऊंड 3 साठी चालणार नाही मित्रांनो। म्हणजे तुमच्या हातातून अजून एक गोल्डन चान्स आहे, पण तो फक्त तुम्ही वेळेत नवीन प्रेफरन्स भरला तरच मित्रांनो। जर तुम्हाला राऊंड 2 मध्ये कॉलेज अलॉट झालंय पण तुम्हाला ते फायनल मान्य नसेल तर पुढच्या राऊंड मध्ये जायचं असल्यास आधीच ऍडमिशन कॉलेज लॉग इन मधून कॅन्सल करावं लागते मित्रांनो। एकदा कॅन्सल केलं की तुम्ही राऊंड 3 बेटरमेंट राऊंड साठी एलिजिबल होता। लक्षात ठेवा, ऍडमिशन कॅन्सल न करता पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर पोर्टलवर तुमचं नाव येणारच नाही। राऊंड 3 हा बेटरमेंट प्लस फ्रेश चान्स दोन्ही प्रकारचा राऊंड आहे। अजून कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांना नवीन सीट मिळू शकते। ज्यांना आधी सीट मिळाली आहे त्यांनाही चांगलं कॉलेज मिळण्याची संधी असते। पण राऊंड 3 नंतर ही जर जागा रिक्त राहिल्या तर होईल अंतिम जो इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड मित्रांनो, ज्याला राऊंड 4 सुद्धा म्हणतात। या राऊंड मध्ये थेट कॉलेज लेवलवर ऍडमिशन होईल, पण त्यांची नोंद कॅप पोर्टलवर करणं बंधनकारक आहे। तर मित्रांनो, राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालं नसेल तर काळजी करू नका। राऊंड 3 गोल्डन चान्स आहे आणि शेवटी इन्स्टिट्यूशनल राऊंड ही अजून एक मोठी संधी आहे। पण लक्षात ठेवा, ऑप्शन फॉर्म वेळेत भरा, ऍडमिशन रिपोर्टिंग चुकू नका आणि चुकीचा निर्णय घेतल्यास ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते मित्रांनो। आणि मित्रांनो, ही होती बीएड कॅप 2025 राऊंड 2 नंतरची ब्रेकिंग अपडेट। तुमचं मत काय आहे? तुम्ही फ्रीज करणार आहात की बेटरमेंट? कमेंट मध्ये मला नक्की सांगा। आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा ब्रेकिंग अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।